पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा रस्ता आहे। रोज हजारो वाहनं आणि लाखो प्रवासी या रस्त्यावरून जातात। पण काही गावांनी थेट महामार्गाशेजारी कचरा डेपो उभारलेत। त्यामुळे महामार्गाच्या प्रदूषणात भर पडली असून बऱ्याचदा कचरा पेटवला जातो आणि त्याचा धूर थेट महामार्गावर पसरतो। त्यातून वाहनधारकांची दृश्यमानता कमी होते आणि धुराचा त्रास सहन करावा लागतो। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर शहराच्या जवळून गेलाय। हा महामार्ग दळणवळणाचा आणि आर्थिक संपन्नतेचा कणा आहे। महामार्गाच्या शेजारीच कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव आणि शिरोली औद्योगिक वसाहती आहेत। तर कागल ते टोपपर्यंतची अनेक गावं महामार्गाशेजारीच वसली आहेत। या गावांमधून रोज संकलित केला जाणारा कचरा महामार्गाशेजारी असणाऱ्या डेपोमध्ये टाकला जातो। या कचऱ्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया होत नाही, त्यामुळे अनेकदा दुर्गंधी सुटते। काही वेळा हा कचरा जाणीवपूर्वक पेटवण्यात येतो, त्यामुळे निर्माण होणारा धूर थेट महामार्गावर पसरतो। त्यातून वाहन चालकांना समोरचं दिसतही नाही, तर धुरामुळे दुचाकीस्वारांना श्वास घेणंही कठीण होतं। धुरामुळे दृश्यमानता कमी होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते। याबाबत थेट तक्रार करण्यासाठी कुणी पुढे येत नाही, पण महामार्गाशेजारी निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात। महामार्गाचं सौंदर्य, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या या समस्येकडे तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे। त्यासाठी शासनानं आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी कचरा व्यवस्थापनासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे।